नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. काही जिल्ह्यात 2 महिने तर काही जिल्ह्यात 3 महिने, काही ठिकाणी 4 महिन्याचे पैसे जमा होणे सुरू आहे. तर मित्रांनो, अनेक जणांचे पैसे जमा झाले, परंतु अद्याप काही जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील आणि अजूनपर्यंत जमा न होण्याची कारणे काय आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा आणि या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेमार्फत दिली जाणारी पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू आहे. काही जिल्ह्यात 2 महिन्यांचे पेन्शन 3,000 रुपये तर काही जिल्ह्यात 3 महिन्यांचे पेन्शन 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, निराधार व्यक्ती, अंध, अपंग, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिक यांना सरकारकडून 1,500 रुपये पेन्शन संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत देण्यात येते. या योजनेच्या लाभार्थ्यांना 4-5 महिनेपासून पेन्शन मिळाले नाही. अनेक लाभार्थी या पैशांची वाट पाहत आहे. काही जिल्ह्यांमध्ये 2 महिन्याचे 3,000 रुपये तर काही ठिकाणी 3 महिन्यांचे 4,500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. अनेक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहे. तर मित्रांनो, शासनाने 8 दिवसापूर्वी GR काढून एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांचे पैसे मंजूर झाल्याचा GR काढला आहे. पण मित्रांनो, ज्या त्या जिल्ह्यातील निधी वाटप हे त्या प्रशासन व्यवस्थेवर अवलंबून असते. जसा निधी उपलब्ध होत आहे त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास वेळ लागत आहे. मित्रांनो, श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना यात काही गट पाडण्यात आले आहे. जसे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थी, तसेच अलाभार्थी, ब लाभार्थी, सर्वसाधारण लाभार्थी, इतर मागासवर्गीय लाभार्थी. तर मित्रांनो, या गटांप्रमाणे ज्यांचे पैसे जमा होत आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करणे सुरू आहे. अशा काही कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास वेळ लागत आहे. जसा निधी उपलब्ध होत आहे तसा तो पाठविला जात आहे. काही जिल्ह्यात सर्व गटांचे पैसे जमा झाल्यास त्यांचे वाटपही लवकर सुरू होते. लाभार्थ्यांचे पेन्शन न मिळण्याचे अनेक कारणे आहेत. मित्रांनो, आपल्या चॅनलवर काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजना हे 3 काम 15 जुलैपर्यंत केले तरच पैसे मिळतील. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तसेच लाभार्थ्यांचे पैसे कोणकोणत्या 3 महत्त्वपूर्ण कारणांमुळे जमा होत नाही याविषयी सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर तो व्हिडिओ पाहून आपण आपले खाते अपडेट ठेवावे. जसे आधार कार्ड अपडेट नसणे, आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसणे, हयातीचा दाखला जमा न करणे, या अशा 3 महत्त्वपूर्ण कारणांमुळे तुमचे पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागत असतो. लाभार्थ्यांचे काही अपूर्ण किंवा त्रुटी असतात अर्जांमध्ये. तर मित्रांनो, अशा या महत्त्वपूर्ण कारणांमुळे तुमचे पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागत आहे. तर मित्रांनो, रत्नागिरी, बुलढाणा, नांदेड, पालघर, सांगली, नाशिक, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यात वाटप सुरू झाले आहे. काही जिल्ह्यात निधी अभावी पैसे जमा होण्यास वेळ लागत आहे. तर मित्रांनो, ही सर्व माहिती लाभार्थ्यांना भेटून तहसील कार्यालयातून
तसेच वर्तमानपत्रातून जमा करण्यात आली आहे। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाही त्यांचे पैसे पुढील हप्त्यामध्ये जमा होतील। तर मित्रांनो, ज्यांचे पैसे जमा झाले किंवा ज्यांचे अजूनपर्यंत जमा झाले नाही अशा लाभार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये जिल्ह्याचे नाव व किती पैसे मिळाले ते अवश्य कळवा। त्यामुळे आपल्या इतर सर्व लाभार्थ्यांना माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील नवीन अपडेट माहिती यापुढेही तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून मित्रांना, लाभार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।